श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला आहे, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि हा संदेश मोजून 20 ते 22 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला मोठा धनलाभ होईल आणि तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंदाची गोड बातमीसुद्धा मिळेल. त्यासाठी हा संदेश मनापासून ऐकत राहा. स्वामी सांगतात, जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहे, थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नको बाळा. दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं पण कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना सोसून बघ. जीवन मरण एक कोडं असतं, जाता जाता एवढं कोडं नक्कीच बाळा तू सोडून बघ आणि या जीवनाचा अनुभव तुला नक्कीच येईल. आणि माझं नाव कायम तुझ्या मुखात राहू दे. मी तुझ्या या कायम पाठीशी राहील आणि कायम तुझ्या सोबत राहील, हे अभयवचन मी तुला देतो, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि हो, आहे मी स्वामी भक्त. स्वामींमुळे माझ्या जीवनाला अर्थ. त्यांच्या छत्रछायेशिवाय बाकी सगळे व्यर्थ. मी आहे स्वामी भक्त. आणि मित्रांनो, तुमचाही स्वामींवर असाच विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आहे एक स्वामी भक्त आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, म्हणून आपलं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की मी कधीच आपण कोणाचं वाईट केलं नाही आणि कधी आपण करणारही नाही. कारण आपल्या मनात चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगलं आपण सर्वांचं बघत असतो. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम आहेत, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारस नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा या जगामध्ये नाही. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे ही माणुसकी आहे आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे. कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतोस काळजी. भिवू नकोस. स्वामी माऊली खंबीर उभे आहेत तुझ्या पाठीशी आणि स्वामी माऊलीच तुला आधार देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिक बाळा. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त एवढंच दिसते की कोण चुकलेला आहे आणि कोण खाली आहे आणि कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत आहे. असंच फक्त त्या अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला दिसत असतं. मित्रांनो, देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळे देत असतात आणि एकमेकांना देत असतात. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे आणि जे आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळत असते. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा पडत नाही आणि त्याच्यासोबत स्वामी कायम त्याच्या पाठीशी राहतात आणि त्याची साथ देत राहतात. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड आणि चिंचा आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर त्या बीजाचा असो. आणि तसंच देवसुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष फक्त कर्माचा आहे आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. ते एकदा का आपल्या लक्षात आलं तर आपण देवाची मनोभावे आणि निर्मळ मनाने सेवा नक्कीच करू. नको सोसो असा दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरंगीचे भाव. तू नक्कीच जिंकणार आयुष्याचा डाव. स्वामीच तारतील ती भवसारगाची नाव आणि तीच नाव तारण्यासाठी स्वामी आपल्या आयुष्यात आले आहेत आणि स्वामींची आपली भेट झाली आहे. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो, हेही लक्षात आलं पाहिजे. केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेवा, त्याचं फळ वेळ आल्यावर नक्कीच तुम्हाला मिळेल आणि ते मिळूनच राहील. देव आणि मन दिसत नाही म्हणूनच ते अनमोल आहे आणि आपलं मनही तसं निर्मळ तुम्ही ठेवा आणि भावसागरात तुमच्या त्या मनाच्या प्रत्येक माणसाला अगदी कोमलतेने ठेवा.
नक्कीच मित्रांनो, तसंच त्याच निर्मळ मनाने स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तो फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे असं आपण फक्त ठामपणे विश्वासात म्हणायला हवं आणि त्या कृती आपण करायला हव्या. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला जावं लागत असतं आणि आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम घेतो आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे आणि त्याचा सदुपयोग तुम्ही नक्कीच केला पाहिजे. पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं आणि ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो आणि तो असायलाही हवा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि उरणार देखील नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागते आणि ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं नक्कीच लागत असतं आणि तेच आपण पुसलं पाहिजे आणि त्याच पुसणाऱ्यालाच मग जग हे सुंदर दिसत असतं. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द विसरत नाही, हे खरं आहे. स्वामी आमचे गुरु आहेत आणि इथून आमचं आयुष्य आणि आमचं अस्तित्व हे सुरू होत असतं. नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते आणि ते फक्त आपण त्यांच्या भक्ती करून ते घेऊ शकतो. आता लक्षात ठेवा, संकटे येतील पण तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. फक्त चांगल्या मार्गावर चालत राहा. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच शक्ती आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही ठेवल्या पाहिजे आणि भक्ती विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते ना की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही. हे तितकंच खरं आहे. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधानी ही निसर्गाची संपत्ती आहे आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना तो खरंच सुखी असतो. जीवन दिले तू सांभाळणाराही तूच. आशा नाही विश्वास आहे. दुःख निवारणाराही तूच. निश्चिंत राहा मी पाठीशी आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशील त्याविनं तू स्वामी भक्त. कितीदा दिला तिले बोल त्यानीच साथ आणि नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामी देतील साथ. आणि अशा काळांमध्ये स्वामी नक्कीच आपल्याला साथ देतात. फक्त आपण न डगमगता आपण फक्त स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला सर्व काही चांगल्या गोष्टी सांगत जाईल. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही ना, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. आणि भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नको कमजोर. तुझी वेळ आहे, तू नाहीस आणि तू कधी कमजोरही होऊ नकोस. संकटे येतील तेव्हा गुरुवचन नक्कीच तुम्ही पाळलं पाहिजे आणि गुरूंची सेवा केली पाहिजे. किती गायले तुझे भजन तरी भरत नाही रे माझे मन. झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुझे दर्शन. आणि असेच दर्शन मला दररोज हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा दृष्टिकोन हा चांगला ठेवायचा आहे आणि प्रत्येक विषयी हा मनामध्ये कधीही संशय नाही आणि कधी कडवटपणा ठेवायचा नाहीये. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो एवढा देतो ना की मग तुम्हाला सर्व काही मिळून जातं आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी न मागताही मिळतात. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही तर तुमच्या चरणाशी आहे. आणि कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे आणि ते समाधान आम्हाला भरपूर पुढे घेऊन जात असते. संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू तुमच्या बाजूने मांडतील आणि नक्कीच ते तुमच्या पाठीशी राहतील. तसेच स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या पाठीमागे नक्कीच राहतील. आता वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवताही येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की तिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वामी भक्तीत असावं लागतं आणि स्वामी भक्ती करावी लागत असते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात आणि आपण फक्त त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. तुझी वेळ पण लवकर येणार आहे हे लक्षात घे बाळा.
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते आणि ती किंमत एकदा मोजली मग आपल्याला सर्व काही गोष्टी या चांगल्यापणाने मिळत असतात. अडचणीत असताना आपल्याला जर स्वामींचे नामस्मरण झाले किंवा स्वामी आठवले तर समजून जा की तुमची भक्ती ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि स्वामी तुमच्यावर कृपा नक्कीच करत आहेत. स्वामी म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही आणि कधीच ते माघारी फिरत नाही. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तुम्हाला बदल करावायचा असेल तर तो नक्कीच होईल. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नादारच नाही व्हायचं आणि भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते म्हणून आपण स्वतः हिरा आहोत असं आपण स्वतःला समजलं पाहिजे. कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी असते हे लक्षात घ्या. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल ना तर अशक्यही शक्य होते आणि मग फक्त त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण ते सुटणाऱ्या असतात आणि ते स्वामी सोडून टाकत असतात. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून पाणी नकळत येत असेल ना तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत आणि म्हणून तुम्ही सर्व काही तुम्हाला आता याच्या पुढे मिळणार आहे असे समजून पुढे चालत राहिले पाहिजे. स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः ऐकतोय आणि त्याचे कर्माचे फळ मी स्वतः तुम्हाला देणार आहे. म्हणून मित्रांनो, 100 याग केले म्हणजे इंद्र होतो आणि इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवात आहे आणि ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद विष्णूत आहे आणि विष्णूच्या 7 पट ताकद शंकरात आहे. शंकराच्या 100 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे आणि महाविष्णूत 1000 पट ताकद नवनारायणात आहे आणि नवनारायणाच्या 10,000 पट ताकद विराट स्वरूपात आहे आणि विराट स्वरूपाच्या 1,00,000 पट ताकद मायेत आहे आणि माया ज्याच्यापासून निर्माण झाली आहे त्याच्या ताकदीला अंतच नाही आणि त्याला अनंत म्हणजे स्वामी समर्थ असे म्हणतात. आणि स्वामी समर्थ सर्वीकडे असतात, फक्त त्यांची आठवण काढा. नक्कीच तुमच्या मदतीला ते धावून येतील आणि पळत येतील. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही तर मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात ना तर कितीही मोठी वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतच असतो आणि त्यातून मार्ग निघणार ना मग तुम्हाला सर्व काही मिळतही असतं. माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी, पण झालंय सगळं उलटं. माणसाचा वापर केला जातो आणि पैशावर प्रेम नक्कीच केलं जातं. हे जे कलियुग चालू झालं आहे म्हणून तुम्हाला यात पैसेही नक्कीच कमवावे लागतील. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या स्वामींच्यावर किती विश्वास आहे ना याच्यावर तुम्ही किती काय मिळवू शकता हे अवलंबून असतं. म्हणून तुमचा विश्वासात ठाम आणि निर्मळ मनाने तुम्ही ठेवला पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतात. जे झाले आहे ते चांगलेच झाले, जे होत आहे तेही चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. फक्त एवढ्यावर विश्वास ठेवा. काळजी करू नकोस, कारण त्याने तुला या जगात पाठवलं आहे ना त्यालाच तुझी जास्त काळजी आहे हे लक्षात ठेव असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली ना तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच होते. म्हणून वाणी चांगली ठेवा, व्यवहार सगळ्यांची चांगलेच करा आणि नक्कीच तुमचे विचारही तुमच्या मनाप्रमाणे चांगलेच असायला हवेत आणि कर्म तुमचे नेहमीच चांगले असायला हवेत. म्हणून या चारही गोष्टी तुम्ही अगदी मनापासून आणि चांगल्या करायला हव्या. कर्म जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा करा तरी कर्म एक कर्म असतं आणि ते आज ना उद्या भोगावेच लागत असतं. हे मात्र तितकंच खरं आहे. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या उंदळीत टाकत असतात आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला. फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास आपला असायला हवा. काही वेळा मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. मग असंच असतं. कोणालाही आपलंसं करण्यासाठी
कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ना ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे. बस एवढंच तुम्ही करा. मग बघा तुमच्याकडे कशी माणसं खेचली जातात. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडतो. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे, कारण तीच व्यक्ती तुमच्या जवळची आहे. फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल ना तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल, तेव्हा आनंद व्हायला हवा, भीती नव्हे. कारण आपण चांगले कर्म करायला हवेत, चुकीची नाही. अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. आणि मग म्हणून आपल्याला कोण साथ देते त्याला शेवटपर्यंत साथ द्यायला शिका. त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यावर त्या ठिकाणी पुढची चर्चाही ना तुमचीच रंगणार आहे आणि तुमच्याबद्दलच सगळे बोलणार आहेत. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी जर भाजली ना आणि जर गरम केली ना तर त्याचप्रमाणे ती चांगली लागते आणि छान लागते. मग तसंच जीवनातही नाती ही दोघांकडून मिळाली ना आणि दोघांकडून जर प्रेम मिळालं ना तरच ती निभावली जातात आणि तरच ती चांगली राहतात. हेही लक्षात ठेवा. चांगले विचार आणि चांगली भावना ही आयुष्याची खरी संपत्ती आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. फक्त स्वतःला नशीबवान समजा, कारण तुम्हाला याच्या पुढे जे संकट आता येत आहेत ना त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि संधी मिळणार आहेत आणि तुम्हाला देव तितकंच वरती घेऊन जाणार आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या मनाचा दरवाजा, हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील. फक्त स्वामींना आतातेने साथ घाला, ते सर्व काही तुमच्यासाठी करतील. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुम्ही सोडवू शकता, म्हणून ती तुम्हीच तुमची सोडवली पाहिजे. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावता मंदिरात. मग असं चालत नाही आणि स्वामी तसे आपल्याला म्हणतात. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, कारण तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही, कारण घरचे आपल्यासाठी सगळं काही मागत असतात. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यातच समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते देणे भागच पडेल. ही नियती आहे आणि हेच कर्म आहे. प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे हे आहे. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्याच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी चांगले आहे ना आणि पुढे टिकून राहील ना ते तुमच्यासाठी ते देव देत असतो. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून तुम्ही मंदिरात जावा आणि देवाकडे एकच प्रार्थना करा, देवा आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा आणि सगळ्यांना चांगलं आयुष्य द्या. हेच तुम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्या कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्त्वाचं असतं आणि मग आपल्याला तो निर्णय तिथे घ्यावा लागत असतो. मित्रांनो, तसंही गीतेमध्ये लिहिलं आहे, अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा हे दुःख आहे, एकांत ही सुख आहे. म्हणून आपण त्याप्रमाणे जगलं पाहिजे. आपण कोणाची जास्त अपेक्षा करू नये आणि एकांतात राहायचं, त्यातच सर्वात मोठं सुख आहे. आणि जो तुमचा अंत असतो तो तुमचा प्रारंभ असतो. म्हणून हार कधीच मानू नका आणि मागे कधी हटू नका. आणि वासनाचं मोह असते, जेवढी जास्त आपल्याला ज्या गोष्टीविषयी ज्या व्यक्तीविषयी वासना असली तेवढी जास्त आपण त्या मोहामध्ये अडकत जातो आणि मग आपण तिथे फसून जातो. हिंमत ठेवा आणि पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर साधी माणसं आहोत, म्हणून आपल्याला ते टोमणे बसणारच आहेत. फक्त आपल्या मार्गाने, चांगल्या मार्गाने चालत राहा. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते, हे तितकंच कराय. एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतीचे कधी धोका देतील हे सांगताही येत नाही. आणि जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल, ही स्वामींची इच्छा आहे आणि ते स्वामी तुमच्याकडून मागत आहेत. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही, तो फक्त मिळवता येत असतो. मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हरवून बसतो आणि तोच आनंद आपण नक्कीच घेतला पाहिजे आणि त्या आनंदाने आपण नक्कीच सुखी समाधानी होऊन जाऊ. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे कर्म हे तुमचं भविष्य ठरवत असतात. म्हणून कर्म करताना जरा सावधगिरी आपण बाळगली पाहिजे.
ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते, त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती अजिबात नसते. या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला नक्कीच महत्त्व असतं. आणि त्यालाच महत्त्व असायला हवं. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात आपण तिथून करत असतो. म्हणून आपण सकाळी नक्कीच देवाचे दर्शन घ्यायला हवे. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका. परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका, हे लक्षात ठेवा. आणि ती माणसंच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतील. म्हणून स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेल. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की मग 60 वर्ष जगो, ही तुमची इच्छा आहे. माझी तर एकच इच्छा आहे की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधी मागे हटू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे आम्हाला मन द्या. आम्हाला तेवढंच आहे आणि तेवढंच हवं आहे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना, स्वामींच्या सेवेला सोडू नका. भले ही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच होणार नाही. आणि स्वामी महाराज ते होऊही देणार नाही. ते आपले नेहमी चांगलं बघत असतात आणि ते आपल्याप्रमाणे, आईप्रमाणे आपल्याला जोपासत असतात. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, आणि मग परंतु आपली वाईट वेळ सांगते की जग काय आहे. म्हणून या दोघी गोष्टीमधला अर्थ खूप मोठा आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होईल ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. हेही लक्षात घ्यायला शिका. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा. मार्ग सोपा होणार आहे, आणि मार्ग सोपा तेव्हा होईल जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण कराल. आणि पण हिंमत हारू नका आणि फक्त चालत राहा. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी तयार ठेवतील आणि तुमच्यासाठी सर्व काही देतील. गळ्यात बंद ठेवल्याने गळ्यात थांबते, वेळ नाही. तसेच खोटे लपवल्याने खोटे लपते, सत्य नाही, आणि ते कधीही बाहेर येत असतं. म्हणून जीवनात तुम्ही काही नाही बनले तरी चालेल, पण एक चांगले व्यक्ती बना. कारण इथे स्पर्धा खूप कमी आहे आणि चांगले व्यक्ती सहसा कोणी बनायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठेच जाणार नाही. तुम्हाला सर्व काही करायला लागणार आहे. म्हणून आत्ताच करून घ्या. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज सव्याज परत करीत असतात आणि ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याप्रमाणे वागा. नक्कीच ते तुम्हाला त्यांच्याप्रमाणे फळ देतील. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते आणि मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. म्हणून या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यामध्ये विश्वासाला जास्त किंमत ही असते. म्हणून विश्वास कधी तुम्ही तोडू नका. आणि कोणाचा विश्वास तोडल्याने तुम्हालाही पुढे तशी कर्म भोगावे लागतील. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात. आणि कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो, मग तो बाण पुढे जात असतो, मग तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. तसेच आपण जितके मागे जाऊ तितकेच आपण पुढे जाणार आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. नाकारले गेलात म्हणून नाराज होऊ नका. लोक कायम महाग गोष्टी नाकारतात कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते आणि मग ते खच्ची होत असतात. मित्रांनो, तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. आणि तडजोडी तुम्ही नक्कीच केली पाहिजे, पण स्वामींच्या भक्तीमध्ये कोणतीही तडजोड करू नका आणि कधीही मागे हटू नका. फक्त स्वामींची भक्ती करत राहा आणि त्यांची सेवा करत राहा. आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो आणि तोच शेवटपर्यंत विजयी ठरत असतो. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, आणि ते म्हणजे प्रयत्न. आणि ते प्रयत्न केल्यानेच तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचणार आहेत आणि भरपूर यश तुम्हाला मिळणार आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येत असतो. म्हणून आपण कधी खोटे बोलू नये आणि कोणाशी खोटे वागूही नाही, नाहीतर तसेच फळ आपल्याला मिळत जातात. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं मात्र संस्कारात असावं लागतं. म्हणजे संस्कार आपल्याजवळ आहेत असं आपण समजलं पाहिजे. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती
इथं कुणीच नाही आणि कुणासोबतही नाही. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो आणि गोड चॉकलेट चघळून चघळून खातो. असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद तुम्ही मनापासून घ्यायला शिका. आणि मग ते मनापासून घेतले तर तुम्हाला सर्व काही समाधानाने सुख लाभेल. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर काही लोक भेटतील तर तुम्ही गोड, अगदी निरागस आणि चांगल्या प्रेमळ व्यक्तीने आणि प्रेमळ स्वभावाचे तुम्हाला भेटत असतील. म्हणून तुम्ही नक्कीच माणसं जोडायला घेतली पाहिजे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीची जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल. मग तुम्हाला उद्याचे यश जर अनुभवायचे असेल तर तुम्हाला आज काबाड कष्ट करावंच लागेल आणि भरपूर कष्ट केल्यावरच तुम्हाला संधी मिळेल कुठेतरी जायची आणि वर जायची. म्हणून मित्रांनो, जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात. जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली माणसं असतात आणि तीच आपण जपून ठेवली पाहिजे. कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. आणि कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही. आणि ते सल्ला आपण त्यांच्याकडून मागतो म्हणून आपल्याला आधार हवा असतो, कोणाचा सल्ला नाही. तेव्हा आपल्याला कोणीतरी आधार दिला पाहिजे आणि सल्ला कोणाला दिला नाही पाहिजे. म्हणून जे काही चालू आहे ते तुमच्यासोबत आणि ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही तुमचं नीट होणार आहे. हेही खरं आहे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येत असते. म्हणून तुमची भक्त खरी श्रद्धा पाहिजे आणि निर्मळ मनाने तुम्ही भक्ती केली पाहिजे. सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी माऊलीनं समोर हात जोडून तर बघा. वाईट वेळ काही नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही आणि मग सर्व काही तुम्हाला मिळेल जे तुम्हाला पाहिजे आणि तुमचं नशीब एका दिवसात पलटून जाईल. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास किंवाही कोठेही सामर्थ्य आणि समर्थ्य असल्यासोबत आणि आपल्यासोबतच असतात. आपल्याला संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी मग स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू ठेवायचे आहे आणि चालू राहिलेच पाहिजे. तरच तुम्हाला त्याचे अनुभव बघायला मिळत असतील. म्हणून तुम्ही आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका आणि स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला. मग असे स्वामी आपल्याला अभयवचन देत आहे आणि आपण निश्चितच घाबरले नाही पाहिजे, कारण स्वतः स्वामी मालक आपल्या सोबत आहेत आणि पाठीशी आहेत. म्हणून भूतकाळातील चुकांवर लक्ष देऊ नका, तर त्यांच्याकडून शिकून पुढे जा आणि भरपूर काही उन्नती तुम्ही नक्कीच करा. स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने नक्कीच प्रत्येक दुःखातून मुक्ती होते आणि जगणं तर सहजतेच, पण स्वामींजींची सोबत असल्याने मृत्यूनंतरही सुटका नक्कीच होत असते आणि मृत्यूही आपल्याला सोडून जात असतो. म्हणून आपण नक्कीच स्वामींची सेवा केली पाहिजे. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं असतं. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्यासोबत असतात आणि आपल्याला संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण सतत चालू राहिले पाहिजे आणि ते चालू आपण ठेवायलाच पाहिजे. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे स्वामींचे मुखात घेतलेले नाव हे कधीच वाया जात नाही आणि वाया जाणारही नाही. ज्यांची खरोखर स्वामींवर श्रद्धा असेल ते श्री स्वामी समर्थ नक्कीच कमेंटमध्ये लिहितील आणि स्वामी समर्थ लिहिल्यानंतर नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन या व्हिडिओमार्फत घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, जगण्याला धार आहे, जीवनाला आधार आहे आणि जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सोबत आहे तेव्हा कशाचा शाप आहे. आणि स्वामी समर्थच आपल्याला भरपूर काही गोष्टी मिळवून देत आहेत. आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा आधीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा या ब्रह्मांडात कुठे नाहीये. आणि औदुंबरामध्ये तुमची काळजी एकदम चांगल्या पद्धतीने घेतली जाईल आणि मग तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी तिथे शिकवल्या जातील. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा मग दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी नक्कीच स्वामींना आणि स्वामींच्या सेवेला सोडू नका. म्हणून भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मात्र नक्कीच करायला शिकू नका आणि माज कधीच करू नका. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि कधी अहंकार देखील करू नका. आणि जो व्यक्ती माज करतो आणि जो माजलेला असतो तो कधीच पुढे जात नाही आणि कधीच कोणते चांगले काम करत नाही. स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही केलेल्या काही साध्य करण्यास सक्षम आहात आणि स्वामी पाठीशी असताना अशक्य ते शक्य कसं होऊ शकेल हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. किती कमावून ठेवलं तरी नक्कीच तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायला लागेल आणि तुमची मुलं त्यावर मजा मारतील. म्हणून तुमच्या पुरताच कमवा जेवढं तुम्हाला पाहिजे
समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे, आणि हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्या तरी दगडाच्या मागे उभा आहात आणि तो दगड तुम्हाला अडचण येतोय. नक्कीच त्या दगडाचीही तुम्ही तांडव घालायला शिकू नका, आणि ते तांडव घातल्यानंतर त्या दगडाशी तुम्ही भांडण करायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात स्वामी नावाची लहर ही पाहिजेच, आणि स्वामी नाम हे आपण जपायला हवं. का? ध्येय साध्य करणे आपल्याला स्वामींमुळे शक्य होते. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो ना तरी सदैव पाठीशी आहे, असे मग स्वामी आपल्याला म्हणतात. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कधी न डगमगू देता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि बिंदासपणे या आयुष्यात जगलं पाहिजे. कारण स्वामींनी एवढी हस्ती ते कोणीच नाही. कारण स्वामी समर्थांचे भक्त अख्ख्या राज्यात आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आहेत, आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी म्हणतात, जीवनात जर नशीब तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल ना तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीने होत असते, आणि जर नशीब तुम्हाला खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल ना तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कधीही जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धीने चला, लोकांच्या विचारावर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःत असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, असंच होत असतं. म्हणून दुसऱ्यावरी कधी अवलंबून राहू नका, आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणारी माणसं कधी जीवनात प्रगतीही करत नाही. म्हणून आयुष्याचा काही भरोसा नाही. जो तुमच्याशी हसतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तो तुम्हाला कधीही सोडून जाईल माहीत नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कुठपर्यंत टिकेल. म्हणून पूर्णपणे कुणावर अवलंबून राहू नका. जास्त विचार करत बसू नका, त्याने मानसिक आजार होतो. उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी 2 हात करायची तयारी ठेवा, आणि देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं, आणि शेवटपर्यंत ते जिवंत राहणार आहे. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका, एवढं मात्र निश्चित. आणि योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच. पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल, हे मात्र लक्षात ठेव. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण कधीही स्वामींच्या दरबारात पाया पडायला जाताना कधीही स्वामीला धन्यवाद म्हटले पाहिजे, आणि आम्हाला जे काही दिलं त्याबद्दल तुमचे आभार असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे. आणि कधी प्रत्येक वेळेस तुम्ही अपेक्षांचं ओझं घेऊन तुमच्यावर जाऊ नका. कधीही फक्त एक वेळेस स्वामींना भेटण्यासाठी पण आपण दरबारात गेलं पाहिजे. स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं, हे मात्र निश्चित. म्हणून मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजावणारे एकही सापडणार नाही, आणि एकही आयुष्यात मिळणारही नाही. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही. म्हणून भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी कायम असाच उभा राहणार आहे, आणि मी राहील सुद्धा. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. म्हणून स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील ना तेव्हा ते एक नातं फक्त तुमच्या दिशेने उभं राहील, आणि तुमच्या सोबत ते उभं असेल. म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही. खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते, आणि ते आपण करायलाच हवे. म्हणून स्मरण करता समोर उभा राहतात ते आपले स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणून आपण स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण त्यांना साक्षात नमस्कार सुद्धा केला पाहिजे. आणि दररोज स्वामींना नमस्कार करूनच आपण घराबाहेर पडलं पाहिजे. इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर मग तुमच्या दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढणार आहे. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कारण ते घडतं सुद्धा. कारण त्यामागे कारण असतं आपल्या कर्माचं. म्हणून आपण जसे वागतो तसेच आपल्या वाट्याला येणार आहे. म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या, आणि त्याचा उपयोग करून घेतलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाची कमतरता भासणार नाही. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तेथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव करत असतो. म्हणून कीर्तन करणाऱ्याकडे देव धावत जातो, आणि देवाचे भक्त नाव घेतले तरी त्याची पूजा मात्र होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही देवाचे नाव घेत चला, आणि देवाचे नाव नामस्मरण करत चला. नक्कीच तुम्हाला देव सर्व काही देणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आपली बाग सजवताना
दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी तुम्ही स्वतःच घेतली पाहिजे आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच कधी नसतं. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगले प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ते तुमच्यासाठी तयार असेल. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे कधी स्वस्तही होऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे, फक्त स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गणती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच खरा व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ना ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ना ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवा. म्हणून मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि आरशाची किंमत भले ही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील ना तर 50 रुपयांचा आरसाच तुम्हाला नक्कीच दाखवत असतो. म्हणून कधीही कोणाची किंमत ठरवू नका. आज जो व्यक्ती खाली पडलेला आहे त्याला उचलायला शिका, त्याच्यावर हसू नका हे मात्र निश्चित, नाहीतर तुमच्यावरही पुढे हसण्याची वेळ येईल हे मात्र निश्चित आहे. म्हणून हाव सोडली की मोह तुमचा संपून जाईल आणि मोह संपला की नक्कीच तुमच्याकडे सुख मात्र येईल आणि सगळं दुःख संपून स्वामी तुमच्या पदरात सुखच देतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून हे नाते तुम्ही जपलेच पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो आणि तो परिणाम होतच असतो. म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत ना, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत ना, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब करत नाही. आणि त्याचा जीवनात जेव्हा तुम्ही अवलंब कराल तेव्हाच तुम्ही त्यातून काहीतरी शिकलात आणि तुमच्या जीवनात त्याचा उपयोग होतोय असं आपण समजू शकतो. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी आपण नक्कीच जगावं. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्वाचं आहे. आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि तुम्ही नक्कीच खुश होऊन जाल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असते आणि अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते हे कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्वाचे आहे. आणि तेच नाहीसे करण्यासाठी आपण प्रयत्नही मनापासून केले पाहिजे. म्हणून तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत आणि एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येणार आहे आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार. यासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाही. ती सर्व फळं आपल्याला स्वामी इथेच भोगू देणार आहेत. म्हणून तुम्ही कधी कधी कोणाचं टेन्शन घेऊ नका आणि कोणाला वाईट साईड बोलू नका. मित्रांनो, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं आणि प्रत्येकाचं जीवन तुम्ही ठरवू शकत नाही आणि त्यांच्याविषयी तुम्ही काहीही बोलू शकत नाही. हा अधिकार तुम्हाला नाही. देवाने सर्व काही त्यांना दिलं आहे आणि ते त्यांचा विचार करतील. आपण कोणाचाही वाईट विचार कधीही करू नये एवढं मात्र निश्चित. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या असं तुम्ही स्वामींकडे मागायचंय. आणि ज्याचे कर्म चांगले असतात ना तो कधीही जीवनामध्ये कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत कधीच नाही. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याला काही उरणारच नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला आपण कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कुठे का असेनात, किती गरीब असेना आणि किती श्रीमंत असेना, त्यांना काही फरक पडत नाही. स्वामी फक्त त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतात आणि त्यांना कर्मातून नक्कीच ते वाचवतही असतात, कारण आपण स्वामींचे नाव मनापासून घेत असतो. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हेच तुमच्या लक्षातही आले पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा,
आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे, पण त्यात कधी अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोह तुम्हाला पडू देऊ नका. म्हणून स्वामी सांगतात ना, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा कधी ठेवू नका आणि लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख फार वाईट असते आणि त्या मोहात आपण कधी पडू नये हे मात्र निश्चित. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि जो माफ करतो तो खरा माणुसकीचा माणूस असतो आणि त्याचा देव सोबत असतो आणि कायमस्वरूपी सोबत असतो आणि हेच चांगले कर्म आपण करू शकतो. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा पडत असतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, जी म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द त्याला पुढे घेऊन जात असते. आणि त्याचा मित्र परिवार असतो जो त्याने कमवलेला असतो आणि ते नक्कीच चांगले असले पाहिजेत. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगले करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले मात्र नक्कीच घडत असते. म्हणून जीवनामध्ये अहमपणा आणि गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी येऊ देऊ नका. म्हणून असं म्हणू नका की मी आहे म्हणून सगळे आहेत. हा झाला तुमचा गर्व आणि तुम्हाला यापेक्षा जास्त गर्व आलेला असतो, कारण तो पैशांचा मोह असतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि ते आपण जगून घेतलेच पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान कधी भागत नाही आणि कितीही तुम्हाला दिले तरी तुमची तहान कधी भागणार नाही हे मात्र निश्चित. आणि देवालाही माहिती आहे. म्हणून एखादी वस्तू हरवली की एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरून गेली म्हणून तिथल्या तिथंच आपण विषय सोडून द्यायचा आहे. आणि खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपल्या निघून जात असतात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ना ते जर प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, तीच तुम्ही जपून मात्र नक्कीच ठेवली पाहिजे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो आणि आपले हृदय तो चाचपून पाहतो. नक्कीच याने कर्म चांगले केले आहेत आणि याचं हृदय नक्कीच निर्मळ आहे की नाही हे स्वामी नक्कीच बघत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना नक्कीच तुम्ही शोधलं पाहिजे. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला नक्कीच जीवनात शोधत येतील. आणि स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढेच सुखही तुम्हाला येणार असतात आणि ती येणारच आहेत. म्हणून मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, ती म्हणजे नक्कीच आपली आई असते आणि त्यांच्यासाठी आपण नक्कीच जगलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, तेव्हा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमचं कधीही वाईट करणार नाही ही गोष्ट आम्ही मनात धरून नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवून जीवन हे पूर्णपणे जगत आहोत आणि ते जीवन आम्ही चांगल्या पद्धतीने जगणारही आहोत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये काही लोक फायदा बघतात आणि काही लोक माणुसकी बघतात. आणि जे लोक माणुसकी बघतात ना त्यांच्या सोबतच आपण कायम स्वरूपी राहिले पाहिजे. आणि असा विचार कधी करू नका की माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत ते माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो आणि समाधानी करू शकतो. म्हणून स्वामींच्या नक्कीच तुम्ही आश्रयात राहिले पाहिजे. तुमचं जीवन असंही सुखी होऊन जाईल. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र असतं. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येत असतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होत असतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आनंदही होत असतो. म्हणून ते फक्त देवाची लीला असते आणि आपण ते बघत राहायचं असतं. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही भरपूर काही बोललं पाहिजे, पण ज्या विषयाची माहिती नाही तिथे आपण कुजबूज कधीच करू नये. आणि स्वतःच्या मनावर इतका आपला ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपण करला पाहिजे आणि केलाच पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न हे मनापासून केले पाहिजे. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण जिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, ते तेवढंच वाढत जातील. म्हणून आपलं मन कसं आहे हे परमेश्वराला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तो त्या पद्धतीनेच आपल्याला त्या कर्माची फळं आपल्याला देत असतो. म्हणून स्वामी सांगतात,
मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ मात्र जीवनात असते. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि ते व्यक्तिमत्व समजून, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती काहीतरी आठवण आपल्याला देऊन जात असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते खूप काही शिकवून जात असतात. म्हणून मित्रांनो, नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि दिशा मिळाली की तुमचे प्रश्न आपोआप सुटत जातील आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असतोच. म्हणून आरोग्य तुम्ही जपायला हवे. जीवनामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी तुमची संपत्ती आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहून तुम्ही निरोगी असलेच पाहिजे, तरच तुम्हाला जीवनामध्ये सुख हे पूर्णपणे लाभत असते. आणि प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहे. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना की कणाकणात ईश्वर आपल्या येत असतो आणि ईश्वराचे दर्शन आपल्याला होतही असते. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे आणि हे फक्त त्याच्या हातात आहे. आणि ते कर्म कमवणे नक्कीच आपल्या हातात असतं. आणि जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढंच अभय वचन आपण स्वामींचं लक्षात ठेवायचं आहे. आणि केवळ पैशाने माणूस कधी श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्याने तो माणूस चांगला पदालाही जात असतो आणि चांगली उन्नतीही करत असतो. म्हणून अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग जीवनामध्ये बनवत असतं. म्हणून कधीही या गोष्टी अति प्रमाणात आपण नाही करू आणि चांगल्या प्रमाणातच आपण केल्या पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात ना तर तुमची ती शक्ती बनून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवला ना तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कुणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे मात्र सगळ्यांना आठवत असते आणि सगळ्याच तुमचा चुका मात्र काढत असतात. आणि तुम्ही जर जीवनामध्ये तुम्ही नेहमीच सर्वसाधारण आयुष्य आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. म्हणून तुम्ही तुमच्या क्षमता बाहेर काढल्या पाहिजे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवू शकता. आणि तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यामुळे विचार बदला, तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. आणि चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देत असतो आणि पण त्याहून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते आणि स्वतःचा प्रयत्न मात्र करावे लागतात. म्हणून आपण स्वतःमध्ये भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. कोणी कौतुक करो वा टीका करो, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही सुधारण्याची संधी देत असते. म्हणून मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगताही येत नाही. आणि प्रसिद्धी व्यक्तीमध्ये होण्यासाठी आयुष्याला क्षण ना क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागत असतो. आणि डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे कधी चुकणारही नाहीत आणि भाषा गोड असेल ना तर माणसं कधी तुमच्या हातून तुटणारही नाहीत. म्हणून या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. म्हणून यश प्राप्ती करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. आणि जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरतही नाही. म्हणून एकतर ते जिंकतात किंवा मग काहीतरी त्यातून ते शिकत असतात. आणि आपली खरी स्वप्न तीच आहेत जे आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. आणि स्वप्न पाहताच असाल तर फारच मोठी पहा, कारण लहान कशाला आपण, कारण मोठी स्वप्नेच माणसाला रक्त ढळवू शकतात आणि ते तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतात. म्हणून चांगलं यश प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये जिगर असली पाहिजे आणि आत्मविश्वास भरभरून असला पाहिजे. म्हणून मित्रांनो, कष्ट हे जीवनामध्ये भांडवल असतं आणि कष्ट तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं जास्त भांडवल तुम्ही एकत्र करू शकाल. आणि कष्टाला मात्र पर्याय नाही. मग ती कसंही असो, तुम्ही डोक्याने कष्ट करता की अंगाने कष्ट करता ते तुमच्यावर आहे. म्हणून खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत आणि भरपूर मोठा विजय आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवत असतात. म्हणून तुम्ही स्वप्न पाहायला कधी घाबरू नका. स्वप्न पहा, ते सत्यात एक ना एक दिवशी नक्कीच उतरत असतं. आणि प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी किती मिळाली तरी माणसाची तहान कधी भागत नाही आणि कधीही माणूस त्याच्या मागे पळण्या वाचून राहत नाही, प्रत्येक वेळेस पळत असतो. म्हणून मित्रांनो, खूप माणसांची स्वप्ने एका विचारामुळे अपूर्ण राहून जातात, तो म्हणजे लोक काय म्हणतील.
लोकांकडे कधीही तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या रीतीने तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं आणि संकटाचा सामना तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना यश प्राप्त होत असते आणि यश प्राप्त होऊन त्यांचा विजयही होत असतो. म्हणून गरुडा इतके उडता येत नाही ना, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. म्हणून प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसार आपण प्रयत्न हे करत राहिले पाहिजे. म्हणून मित्रांनो, समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. ते शांत राहून नक्कीच त्याचे वादळ एक ना एक दिवशी निघूनच जात असते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त शांत असाल तेवढे जास्त तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे चालत जाल हे मात्र निश्चित. आणि नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य कधीही तुम्ही जगू नका. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तर इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास मात्र ठेवतील. आणि स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. आणि यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा घेणं आणि तो धडा शिकणं. म्हणून कोणतीही चूक वाया घालू नका, त्यातून काहीतरी तुम्ही शिकायला जावं. आणि गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये पक्के असायला लागेल. आणि ते पक्के असायलाच लागतं, तो कोणताही हिशोब असो. कारण मग कधी कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून द्याल आणि तो व्यक्ती कधीही तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. म्हणून आयुष्यात आनंदाने जगायचे असेल ना, तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते, हे विसरून तुम्ही जीवन अगदी समाधानाने जगू शकता. आणि आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळच व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुमच्या अडचणीत आहात याचाच आनंद मात्र पूर्णपणे होत असतो. म्हणून जवळच्या माणसाचा स्वभाव किती पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे कधीही आपल्याला सांगता येणार नाही. आणि दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली ना तर लोक त्यावर डोकंही टेकतात, हे मात्र खरं आहे. आणि ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय ना, तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच मात्र ठाऊक नसते. आणि तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत मात्र येणार आहे. आणि हा निसर्गाचा अटळ नियम आहे आणि ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. म्हणून फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय तुम्ही नक्कीच जिंकत राहा. आणि कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतो आणि तो यश मिळवत असतो. म्हणून आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येकाची मी शिकत गेलो आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी अनुभव घेत मी आयुष्यामध्ये चांगलं करत गेलो आहे. आणि यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय म्हणतील आणि काय करत आहेत याचा विचार कधी करत बसत नाही. आणि सुंदर चरित्र आणि कर्तव्य कोणाकडून उसने मिळत नाही, हे फक्त स्वतःचं निर्माण करावे लागते हे निश्चित आहे. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा कुठेही भेटणार नाही. आणि स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी आयुष्यामध्ये चांगलं असतं. आणि तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच होणार आहे. आणि प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेल आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात मात्र असेल, आणि तेव्हा माझाच फायदा त्यात होणार आहे. म्हणून असाच आपण सकारात्मक विचार करून जीवन साध्या सरळ पद्धतीने जगले पाहिजे आणि विचार चांगलाच कधी आयुष्यात ठेवला पाहिजे. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवतील. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच तो मार्ग जवळचा कधी अपनावायचा नाही. तो मार्ग कधी तुम्हाला घातक ठरू शकतो. म्हणून आपल्याला जो मदत करेल आणि संकटामध्ये आपल्या पुढे उभा राहील त्याच्याच पुढे आपण त्यांच्या संकटामध्ये उभं राहायचं आहे. नाहीतर मग कामापुरता मामा असं आपण कधी करायचं नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना, जी कधीच खर्च करून एकदाच तुम्ही खर्च करा, त्याचा आयुष्यभर तुम्हाला आनंद येईल. आणि पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ना, त्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्तही करून द्याल, पण आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करत राहावी लागणार. आणि हाच कर्माचा एक भाग आहे आणि असेच कर्म तुम्हाला भोगावे लागणार आहे. म्हणून जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईलच आणि तुमच्यासाठी कोणतरी बनलेला आहेच आणि देव त्याला पाठविलच, याच्यावरच फक्त तुम्ही मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्हाला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची तयारी त्यालाच देतो ज्याच्यामध्ये क्षमता असते आणि तो काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवेल असे देवाला नक्कीच वाटत असते आणि त्यामुळे नक्कीच देव त्याला संधी देत असतो. म्हणून काही झालं तरी आयुष्यामध्ये कधी प्रयत्न सोडू नका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश मात्र प्राप्त होते. आणि आपली सावली निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलायची तयारी मात्र आपली असावी लागणार आहे. आणि चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक चांगला उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे. कुणाशीही काही तुम्ही घेणं देणं ठेवू नका. फक्त आपल्या स्वप्नांसाठी जगा आणि आपल्या स्वप्नांसाठी तुम्ही लढायला शिका. आणि तसं कराल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. आणि समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचे नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ना हे जास्त महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण यशाजवळ किती जवळजवळ जात आहोत हे महत्वाचं नक्कीच आहे. आणि यशा ठिकाणी ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवरचा विश्वास असायला हवा. आणि जीवनाची सुरुवात कुठून तरी आपल्याला करता येत असते. म्हणून काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात. आणि आपल्या नियतीचे मालक स्वतः आपण बनले पाहिजे, पण परिस्थितीचे गुलाम आपण कधी बनू नये. म्हणून तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार अस्वस्थतेवर टिकत असते. म्हणून तुमच्याजवळ जे तुमचे ज्ञान आहे, कौशल्य आहे, तेच तुमच्याजवळ टिकून राहणार आहे हे मात्र निश्चित. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही, याचाच आपला विजय मात्र नक्कीच असतो. आणि हल्ली चांगल्या कामाला लोकच फार आडवी येत असतात आणि मांजरं तर येतच नाही. म्हणून लोकच आपल्या आडवी येणार आहेत, त्यांना तुम्ही बाजूला सारून नक्कीच आपल्या यशाकडे तुम्ही पदार्पण केलं पाहिजे. आणि जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत सर्व काही लोक गुलामच येतील आणि गुलामच ते जन्माला येतील. म्हणून तुम्ही स्वतःचं काहीतरी करायला शिका आणि आयुष्यामध्ये तुम्ही मोठं यश गवसायला शिका. म्हणून कधीही तुम्ही बिझनेस किंवा काहीतरी करायला शिका आणि आयुष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही जेव्हा त्याचा ह्या मेंदूपासून जो विचार असतात ते चांगले निघायला लागतील आणि प्रत्येक गोष्टीत त्याला चांगल्या गोष्टी दिसायला लागतील. आपण प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह नकारात्मक विचार करतो, त्यामुळे आपण खाली खाली जात असतो आणि आयुष्यात कधी प्रगती करत नाही. म्हणून आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल ना तर चाली रचत राहावे लागतील आणि प्रत्येक वेळेस वेगळी चाल रचत राहावी लागेल. म्हणून सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, आणि त्या लोकांकडे कधी आपण लक्ष द्यायचं नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव मात्र पुसून टाकत असतो. आणि सगळ्यांचं आयुष्य कधी सारखं नसतं. कोणाला कष्ट कमी करावं लागतं तर कोणाला जास्त कष्ट करावं लागत असतं. आणि तुमच्या अपयशाला कवटाळून कधी बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा मात्र सुरुवात करा. आयुष्यात कधीच कुणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता ना त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज भासत नाही. आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होतही नाही. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. आणि ध्येय उंच असले की झेप देखील उंचच आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. त्याचप्रमाणे आयुष्यात कोणावर अवलंबून आपण कधीही यश प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागत असतील. म्हणून आयुष्यात एकतरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कधी कळणार नाही. आणि हारला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं. आणि ते नशीब नक्कीच हारणार आहे, फक्त तुम्ही हार मानू नका. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही. आणि माणसाला दोनच गोष्टी हुशार जगात बनवत असतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं असतात. आणि जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते आणि तुमच्या जीवनात तुम्हाला मागे टाकायला बसलेले असते. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण थोडी थोडी प्रगती मात्र करा. आणि खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच ठेवा. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल.
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणं तुम्हाला भागच पडेल आणि परमेश्वराला तुम्हाला द्यावंच लागेल. यासाठी तुम्ही प्रयत्नही तितक्या जिगरीने करायला हवे. आणि जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. यातच आपलं सर्वात मोठं मोठेपण असतं. म्हणून माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र काळ लागून जात असतो. आणि एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही त्याच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कुणाला छोटं समजू नका, कारण जे तो करू शकते ते कदाचित तुम्ही कधीच करू शकणार नाही, नाही तर तुम्हाला जमणारही नाही. म्हणून फक्त आयुष्यात स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी न डगमगता तुम्हाला तुमच्या संकटामध्ये भरपूर साथ देतील आणि तुम्हाला वर जाण्यासाठी प्रोत्साहित नक्कीच करतील. फक्त तेच तुम्हाला कधी धोका देणार नाही आणि कधी सोडणार नाही, हे मात्र निश्चित. म्हणून त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कधीही कमी होऊ देऊ नका. हे मात्र तुम्हाला करायलाच पाहिजे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न हे मनापासून करायला हवे. आणि यासाठीच तुम्ही जीवन जगण्याला आला आहात आणि तुमचे गुरु स्वामी समर्थ आहेत, हे मात्र खरं आहे. आणि स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या आवडत्या मित्रापर्यंत हा संदेश पुढे नक्कीच शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.